राम म्हणता रामची होईजे, राम म्हणता रामची होईजे, पदी बैसोनी पदवी घेईजे। ऐसे सुख वचनी आहे, विश्वासे अनुभव पाही। राम रसाची ये चवी, राम रसाची ये चवी, आन रस रुचती केवी। ऐसे सुख वचनी आहे, विश्वासे अनुभव पाही। तुका म्हणे चाखोनी सांगे, मज अनुभव आहे अंगे। ऐसे सुख वचनी आहे, विश्वासे अनुभव पाहे। समचरण सरोजम सांद्र नीलाबुदाबम, जगननिहित पाणी मंडनम मंडनाना। तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्र, सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि। पांडुरंगाकार प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन हो। हो पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन। हो दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरुदास तुका। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरुदास तुका। ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्य, जे जे स्वसंवेद्य आत्मरूपा। देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु, म्हणे निवृत्तीदासु अवधारी जोजी। जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण। तेची वंदू श्री चरण, श्री गुरूंचे ते नमस्कारो आता। नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, अदत्रय जननी देवाची। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम, धन्य तुकोबा समर्थ
जेने केला हा पुरुषार्थ मनोजवं मारुततुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमत्तां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा। नागेंद्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय। शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ते, वाचे वदता शिवनाम तयान बाधे क्रोधकाम। रायगडी मंदिरी वसे माझा राया, चरणासी अर्पितो जन्म ही काया। जगदेश्वरासी जोडली ज्याची ख्याती, प्रथम वंदितो तुम्हा छत्रपती। सेवे लागी सेवक झालो हा, सेवे लागी सेवक झालो राम। तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा। अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अभेरो। देवा सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा। अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अभेर। सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा। अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अभेरो। राम म्हणता रामची होईजे, पदी बैसोनी पदवी घेईजे। ऐसे सुख वचनी आहे, विश्वासे अनुभव पाही। विठाला 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 विठाला। राम म्हणता रामची होईजे, पदी बैसोनी पदवी घेईजे। ऐसे सुख वचनी आहे, विश्वासे अनुभव पाही। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी चिंतनरूपी सेवेकरिता घेतलेला अभंग महान भगवत भक्त वैराग्याची मूर्तिमंत पुतळे, देहूचे सुप्रसिद्ध साधू तथा पंचम वेद निर्माते म्हणून ज्यांना संबोधलं जातं, सबंध जगाचा संसार सुखाचा व्हावा म्हणून आपल्या संसाराची राखरांगोळी करणारे वितराग संपन्न साधू जगद्गुरु तुकोबाराय यांचा फार चरणाचा नाही पण 4 चरणाचा आपला अनुभव प्रतिपादित करणारा अभंग आहे। विठाला 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 विठाला। हो, अभंगाच्या माध्यमातून संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय स्वतःला आलेला परमार्थातला अनुभव प्रतिपादित करतात। अनुभव काय आला? महाराज सांगतात, राम म्हणता रामची होईजे। आपण जर राम म्हटलं तर आपण राम झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्याच्या पदावरती आपण विराजमान झाल्याशिवाय राहणार नाही। पण कधी राम म्हटलं तर मग महाराज राम आम्ही म्हणू, पण नेमकं त्याच्यातून मिळेल काय? महाराजांनी सांगितलं त्याच्यासारखं सुख दुसरीकडे नाही बाबा। ऐसे सुख वचनी आहे आणि तुझा विश्वास फक्त त्याच्यावर पाहिजे आणि तो अनुभव तू घेऊ शकतो। विश्वासे अनुभव पाहिजे। महाराज राम सोडून आम्हाला एखादा दुसरा देव सांगा ना। राम सांगण्यापेक्षा दुसरा एखादा देव असला तर सांगा। असणाऱ्या जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं, बाबा रे
रामनामासारखी चव तुला दुसरीकडे भेटणार नाही आणि दुसरा रस तुला रुचणार नाही, पचणार नाही, आवडणार नाही. रामरसाची ये चवी आन रस रुचती केवी. दुसरा रस तुला आवडणार नाही. मग जगद्गुरु तुकोबरायला साधकानं प्रश्न केला, महाराज तुम्ही सांगितलेलं पटलं, आवडलं, रुचलं, आम्ही राम म्हणू, पण नेमकं तुम्ही आम्हालाच सांगता का तुम्ही काही अनुभव घेतला? जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं, बाबा नुसता अनुभव नाही घेतला, तुका म्हणे चाखोनी सांगे मज अनुभवा हे अंगे. मी स्वतः परमार्थ चाखलेला आहे, परमार्थाची चव मी स्वतः चाखली आणि नंतर तुम्हाला सांगतो की राम म्हणा आणि रामाच्या पदी विराजमान व्हा. अभंगाचा सरळ सरळ भावार्थ संपला. विढाला हो. अभंगाच्या विस्तृत चिंतनाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा. अकारण कारण करुणा वरुणालय रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार पंढरीश परमात्मा मुक्त कैवल्य तेजोनिधी माऊली ज्ञानोबाराय संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांच्या कृपाशीर्वादानं तसेच श्री संत सम्राट नगद नारायण महाराज यांच्या कृपेनं व हरिभक्त पारायण परमपूज्य गुरुवर्य सद्गुरु महंत प्रेममूर्ती शिवाजी महाराज श्री क्षेत्र नारायण संस्थान धाकटी पंढरी यांच्या आशीर्वादाने आपल्या या पुण्यपावन भूमीमध्ये पवित्र या गावामध्ये गेल्या 3 वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताह नामयज्ञ सोहळा तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण श्रीमद भागवत कथा असं भरभरून या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन नियोजन समस्त ग्रामस्थ मंडळ, भजनी मंडळ, अबालवृद्ध, माता मावल्या, बाळगोपाळ आणि तरुण वर्ग यांच्या अथक परिश्रमानं या कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. हो, कार्य कुठलंही सुरू करणं सोपं आहे, टिकून ठेवणं अवघड आहे. पण गेल्या 3 वर्षापासून आपण हे भगवान परमात्म्याची धर्माची पताका खांद्यावर घेतलेली आहे आणि ती आज 3 वर्षापर्यंत आपण टिकून ठेवलेली. अशीच पुढं चंद्रसूर्य असेपर्यंत तुमच्याकडून त्यांची सेवा घडावी भगवान परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करू. ज्यांच्या माध्यमातून इथं येण्याचा योग, तुमच्या दर्शनाचा योग प्राप्त झाला, आदरणीय हरिभक्त पारायण उत्कृष्ट कीर्तनकार, ज्यांच्या माध्यमातून तुमचं सर्वांचं दर्शन मला या ठिकाणी होत आहे. आदरणीय आपले भीमराव तात्या असतील, आमचे आदरणीय हरिभक्त पारायण, या ठिकाणी ज्यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल त्याचं कारण आहे, महाराष्ट्रामध्ये ज्यांचं आदरानं नाव घेतलं जातं, अतिशय उत्कृष्ट असं ज्यांचं कीर्तन आहे, असे आमच्यावर नितांत प्रेम करणारे हरिभक्त पारायण राजेंद्र महाराज शास्त्री, त्यांच्या माध्यमातून, ज्यांच्या माध्यमातून फोन आला, तुमच्या सर्वांच्या मार्गदर्शनानं आमच्यावर नितांत प्रेम करणारे उत्कृष्ट असे गायनाचार्य, जी टॉकीजच्या माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रच काय संपूर्ण भारतभर ज्यांचं नाव आहे, संगीत विशारद हरिभक्त पारायण हरिभाऊ महाराज काळे महाराजांनाही मला फोन केला आणि त्यानिमित्तानं तुम्हा सर्व श्रोते सज्जन मायबापांचं दर्शन घेण्याचा योग प्राप्त होतो आहे. ज्यांनी उत्कृष्ट अशी पहिली चाल गायली, आदरणीय माऊली महाराज कोले, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. सर्वांचंच मनपूर्वक आभार, धन्यवाद. तसेच आपण सर्व सप्ताह कमिटी मंडळ सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आमचे दादाही या ठिकाणी उपस्थित आहेत, सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आदरणीय हरिभक्त पारायण कैलास महाराज शिंदे, तेही या ठिकाणी उत्कृष्ट मृदंगाची साथ करण्यासाठी आपल्या गावामध्ये 7 दिवस उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद. आणि आपल्या हा असणारा आजचा कीर्तनाचा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रच काय पण जगभर ज्याचं या ठिकाणी वितरित होणार आहे आणि त्याचं असणारं यूट्यूबचे सर्वा आदरणीय हरिभक्त पारायण मृदंगप्रेमी विशाल महाराज यांच्या माध्यमातून त्यांचा असणारा जी वारकरी यूट्यूब चॅनल आणि त्यांच्या माध्यमातून आपलं हे कीर्तन या ठिकाणी शूटिंग होतं आहे. महाराजांनाही कोटी कोटी धन्यवाद. बाकी आपले विणेकरी बाबा असतील, दोन्ही चोपदार असतील, बहुसंख्येने उपस्थित माझ्या माता माऊली असतील, तरुण वर्ग असेल. माता माऊल्याचा जर विचार केला, माऊली ज्ञानोबारायांची एक ओवी सांगतो आणि पुढे चालतो.
सभा समस्त साधू संतांची, महामुनी विरक्त्यांची, पंडित पाठक ज्ञानी अंशी या सकळाशी विनवणी, लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. आनंदुरे आजी आनंदुरे, हो आनंदुरे आजी आनंदुरे, सबाह्याभ्यंतरी अवघा परमानंदुरे, सबाह्याभ्यंतरी अवघा परमानंदुरे, आनंदुरे आजी आनंदुरे, आनंदुरे आनंदुरे आजी आनंदुरे, सबाह्याभ्यंतरी अवघा परमानंदुरे. धन्यवादाची आणि आनंदाची गोष्ट आहे. पवित्र कुळामध्ये पावन देशामध्ये आम्हाला नरदेह प्राप्त झाला. तसा जर विचार केला, सगळं काही पुन्हा पुन्हा मिळेल, पण मनुष्य जन्म पुन्हा मिळणार नाही. उत्कृष्ट अशी हार्मोनियमची साथ करणारे हरिभक्त पारायण महाराज, नाव सांगा. बापू महाराज, तुम्हालाही कोटी कोटी धन्यवाद. आवाज बसलाय पण गोड साऊंड सिस्टीम आहे आपली मंगलमूर्ती साऊंड सिस्टीम पाटोदा, तुम्हालाही कोटी कोटी धन्यवाद. असणाऱ्या महाराष्ट्रामध्ये संतांच्या भूमीमध्ये आम्हाला नरदेह प्राप्त झाला. तसा विचार केला तर सगळं काही पुन्हा पुन्हा मिळेल, पण मनुष्य जन्म पुन्हा मिळणार नाही. काय काय पुन्हा मिळेल? सुभाषितकार गोड वर्णन करतात. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही, यतत् सर्व पुनर्लभ्यम न शरीर पुन्हा पुन्हा. काय काय पुन्हा मिळेल? पुनर्वित्तम, गेलेला जीवनातला पैसा पुन्हा प्राप्त होईल. पुनर्मित्रम, गेलेले जीवनातले मित्र पुन्हा प्राप्त होतील. पुनर्भार्या, ही गोष्ट थोडी कलियुगात कठीण आहे. कलियुगामध्ये एवढी गोष्ट थोडी कठीण आहे. कोणती? पुनर्भार्या. कारण गावगाव आज 50-50-100 पोरं बिगर लग्नाची आहेत. त्याचं कारण आहे प्रत्येक गोष्टीला जबाबदार आपण आहेत. आपण सगळे शेतकरी आहेत. आपण एक भेंडीचा बी जर रानामध्ये डोबला, त्या भेंडीला आपण रसायन काय वापरतो, आपण रसायन वापरतो. ती भेंडी बाजारात मार्केटला विकायला कशी जाईल याचा विचार करतो, पण त्याच्यासाठी काय रसायन वापरतो याचा विचार करत नाही. म्हणून आज अनेक लोकांना त्या ठिकाणी रोगाने जखडलं आहे. अटॅक, BP, शुगर, गुडघेदुखी, सांधेदुखी, अनेक प्रकारचे रोग लोकांच्या पाठीमागं लागले. त्याचं कारण आहे आहार बदलला. आहार बदलल्यामुळं माणसाची आयुष्य मर्यादा कमी झाली. प्रत्येक गोष्टीला कारणीभूत आपण आहेत. आम्ही 10-15 वर्षापासून हात जोडून सांगत होतो, मावल्यानो स्त्री भ्रूण हत्या करू नका. आपण ऐकलं नाही, म्हणून आज आपल्याच मुलांवरती वेळ आली की आपल्या मुलांना आज मुली भेटत नाहीत. का? असणाऱ्या पर्यावरणाचा जर समतोल राखायचा असेल तर महाराज स्त्री पुरुषी समान त्या ठिकाणी संख्या झाली पाहिजे. आलंय आता थोडं आवरत, थोडं कमी राहिले आता अंतर. फक्त काहीतरी 967 मुली आहेत, त्यांनी 1000 मुलं आहेत. जवळजवळ अजून काहीतरी 33चा काहीतरी थोडा फरक राहिला आहे. पाठीमागच्या काही दिवसापूर्वी हे थोडं बघायला मिळालं. म्हणजे आता जवळजवळ आटोक्यात आलं आहे. सगळ्या गोष्टीला कारणीभूत आपण आहेत. कीर्तन आता लक्ष देऊन ऐका. आता वाजलेत बघा 10, उरलाय किती? 1 तास. 1 तासामध्ये सुद्धा बरंच काही करता येतं, पण चित्त एकाग्र असेल तर 1 तासामध्ये सुद्धा उद्धार करून घेता येतो. कुणी घेतला? 1 तास उरला कटवांगराया, जय हो.
एक तास उरला खटवांगरायासी हो. भाग्यदाच्या कैसी हो. एका तासात पण उद्धार करून घेता येतो. एक तास उरला खटवांगरायाशी भाग्यदशा कैसी प्राप्त झाली. पण कधी आपलं चित्त एकाग्र असेल तर, मन एकाग्र असेल तर. नाहीतर इथं बसून जर घरच्या कुलपाला झटका हानीत असेल तर इथं बसण्याला काही किंमत. मी माझ्या पदरचं बोलत नाही. तुम्ही आळंदी जावा, तुम्ही पंढरपूर जावा, तुम्ही नाथबाबाच्या पैठणला जावा, तुम्ही नगद नारायणगडावर जावा, तुम्ही भगवानगडावर जावा, तुम्ही चारधाम यात्रेला जावा. पण जात असताना तुमचं मन बरोबर न्या. तुमचं मन जर बरोबर नसेल तर ती तीर्थयात्रा, ती वारी करण्याला शून्य किंमत आहे. माऊली ज्ञानोबारायांचा हरिपाठामध्ये प्रमाण आहे. चित्त नाही नामी तरी ते त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त येईल. वा वा हो. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. याच्या पुढे सांगू जगद्गुरु तुकोबरायांचं प्रमाण आहे. जवळी नाही चित्त काय मांडी येले प्रेत. प्रेताची उपमा देतात जगद्गुरु तुकोबराय. म्हणून सर्वांगाचं कान करून एक तास चिंतन ऐकायचं आहे. प्रपंच असू द्या का परमार्थ असू द्या, ज्याला प्रपंच चांगला करायचा आहे, ज्याला प्रपंच चांगला करायचा आहे त्याची परिस्थिती चांगली असावी. आणि ज्याला परमार्थ चांगला करायचा आहे त्याची मनस्थिती चांगली असावी. याच्या पुढे सांगू ज्याला प्रपंच चांगला करायचा आहे त्याच्या जीवनामध्ये परिस्थिती तर सोडा पण व्यवस्थाही असली पाहिजे. आणि ज्याला परमार्थ चांगला करायचा आहे त्याच्याकडे अवस्था असली पाहिजे. याच्या पुढे जाऊन सांगू प्रपंचामध्ये विसंगती नसावी आणि परमार्थामध्ये कुसंगती नसावी. प्रपंचामध्ये विसंगती चालत नाही. पती पत्नीमध्ये जर विसंगती असेल तर त्याचा संसार कडला जाणार नाही. आणि परमार्थामध्ये जर कुसंगती असेल तर त्याचा परमार्थही कडला जाणार नाही. म्हणून आपल्याकडे प्रमाणाची परिभाषा आहे महाराज. कानडीने केला मराठी भ्रतार, एकाशी उत्तर एका नाही. म्हणून प्रपंचामध्ये विसंगती नसली पाहिजे आणि परमार्थामध्ये कुसंगती नसली पाहिजे. अनमोल किमतीचा हिरा आहे. जर तो हिरा ओरिजिनल असेल आणि तो जर आयरनीवर ठेवला आणि वरून जर घणानं मारलं, एक तर तो ओरिजिनल असला तर आयरनीत घुसल, नाहीतर घनामध्ये घुसल. मोल पावे खरा करणेचा होय तुरा, करणेचा होय तुरा, करणेचा होय तुरा. फुल पावे खरा करणेचा होय
तोची मोल पावे खरा करणीचा होय चुरा. मग जर तो ओरिजिनल असला तर घनात जाईल, नाही तर आयरणीत जाईल, पण फुटणार नाही. पण तोच हिरा जर ढेकणाच्या संगतीत गेला तर ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला. कुसंगे नाडला साधुतैचा, साधुतैचा नाडीला हो, कुसंगे नाडला साधुतैचा, साधुतैचा कुसंगे नाडीला साधुतैचा, साधुतैया. ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला. हरे मुखी गातार पर हो, जय हो. ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, कुसंगे नाडला साधू तैसा. आणि म्हणून प्रपंच असो का परमार्थ असो, अनुभवाशिवाय नाही. म्हणून अनुभवजन्यता माणसाकडे असली पाहिजे. आणि अनुभवजन्यता कधी निर्माण होईल तर संगतीशिवाय होणार नाही. मग आता संगती करायची, पण संगती करायची कुणाची? साधूची करायची संगती म्हणावं तर साधू काय असे चौका चौकात आपल्याला भेटतात का? साधूची संगती करायची म्हणले तर अनेक जन्माचं पुण्य लागतं, तेव्हा कुठंतरी आपल्याला साधूची भेट होते महाराज. चंद्रामृत सुखे सेववेल, असता जाता रवी धरवेल, बाह्य हेळा सागर तरवेल, परी त्या साधूची भेटी न होईल गा. तरी सुद्धा भेटत नाही साधू. मग साधूची संगती घडण्यासाठी अनेक जन्माचं पुण्य लागेल, तेव्हा आपल्याला साधूची संगती प्राप्त होईल. त्याचा जर आपण विचार केला तर महाराज जगद्गुरु तुकोबाराय अनुभवजन्यता सांगतात. त्याचं कारण आहे, जगद्गुरु तुकोबारायांकडे अनुभव आहे. तुम्ही म्हणाल एका जन्माचा नाही, 2 जन्माचा नाही, 3 जन्माचा नाही, 4 जन्माचा अनुभव आहे. किती? 4 जन्माचा. कृतत्रेता युगाचा जर विचार केला तर जगद्गुरु तुकोबाराय अंगदजी आहेत. द्वापार युगाचा विचार केला तर जगद्गुरु तुकोबाराय उद्धवजी आहेत. कलियुगाचा विचार केला तर जगद्गुरु तुका अवतार नाम याचा. म्हणजे जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर, जे जे अवतार झाले त्या त्या अवतारामध्ये माझे जगद्गुरु तुकोबाराय देवाच्या बरोबर आहेत. म्हणून जगद्गुरु तुकोबारायला अनुभव आहे. आणि परमार्थामध्ये अनुभवाची गरज आहे. जगद्गुरु तुकोबारायला इतका त्रास झाला. किती त्रास झाला? मंबाजी बुवानं काठीनं बदललं, शिवबा कासाराच्या पत्नीनं उकळतं पाणी अंगावरती टाकलं, त्याच्या पुढं 4092 अभंगाचा गाथा खालीवर दगड घालून बुडवला. तरुण असणारा मुलगा अन्न करून मेला. स्वतःचा भाऊ तरणा ताटा घर सोडून निघून गेला. पत्नी अन्न करून मेली. पण जगद्गुरु तुकोबारायांनी नामस्मरण थांबवलं नाही, मागं वळून बघितलं नाही. दुर्गादेवी सारखा दुष्काळ पडला, धान्याची कोठारं रिकामं केली आणि देहवासियांना अन्नधान्य वाटून टाकलं. तुम्हाला सांगू, या जगामध्ये, या महाराष्ट्रामध्ये जेवढे काही संत झाले, त्रासच झाला नाही आणि संत पदाला प्राप्त झाला असा एकही महात्मा नाही. लक्षात आलं तुमच्या? अहो, ज्या माऊली ज्ञानोबारायांना सावली पडली त्यांच्या अंगावर तरी जायची लोक इंद्रायणीला आंघोळ करून यायची. ज्या माऊली ज्ञानोबारायांच्या पिठामध्ये माती कालवली आपलीच लोक आहेत. जगद्गुरु तुकोबारायला काठीनं बदलणारी लोक आपलीच आहेत. तुका म्हणे तोची संत, तोची जगाते आघात, तोची जगाते आघात, तोची जगाते आघात. तुका म्हणे तोची संत, सोसी जगाते सोसी.
तुका म्हणे त्याची संत सोशी जगाचे आघात. याच्या पुढे सांगू, धर्मवीर शंभूराजाला पकडून देणारी लोक सुद्धा आपलीच आहेत. भगवान बाबाच्या उशाला चोळी ठेवणारी लोक सुद्धा आपलीच आहेत. इथून मागं संताला त्रास झाला नाही, संत पदाला प्राप्त झाला असा एकही महात्मा नाही. म्हणून सांगेन मी तुम्हाला, त्याही काळात लोक त्रास देणारी होती, आजही लोक त्रास देणारी आहेत. एक सांगू का, जगद्गुरु तुकोबारायचा ज्यानं पाण्यात गाथा बुडवला तेवढ्यावर तो थांबला नाही. संपूर्ण आयुष्यभर त्यानं जगद्गुरु तुकोबारायला नावच ठेवली, पण शेवटी एक दिवस म्हणावं लागलं, धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. म्हणावं लागलं, पण ज्यानं नावं ठेवली त्यानं जगद्गुरु तुकोबारायांची आरती लिहिली महाराज. ज्यानं नावं ठेवली त्यानं जगद्गुरु तुकोबारायांची आरती लिहिली. आरती लिहायला त्यावेळेला वहीन पेन नव्हता. काय होतं आरती लिहायला? काय होतं तेव्हा? टाक होता, टाक किंवा बोरू म्हणलं जातं त्याला. डाव्या हातामध्ये दौत घेतली, दौतीमध्ये शाई आहे, तो टाक उजव्या हातात आहे. तो टाक शाईमध्ये बुडवायचा आणि चरण लिहायचं, टाक शाईमध्ये बुडवायचा चरण लिहायचं. 2 चरणं लिहून झाली आणि योगायोगाने 3रं चरण लिहायला घेतलं आणि असणाऱ्या त्या दौतीमधली शाई संपली. शाई संपली म्हणून त्यानं चरण लिहायचं ठेवलं नाही. तो टाक होता उजव्या हातामध्ये, स्वतःच्या उजव्या मांडीला टोचवला, इतका टोचवला, इतका टोचवला, त्याच्यातून रक्त काढलं आणि निघलेल्या रक्ताने शेवटचं चरण पूर्ण केलं. तुकिता तोलनेसी ब्रह्म तुकासी आले. तुकारामा आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधामा सचिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा. आरती तुकारामा. ज्यानं नावं ठेवली त्यानं आरती लिहिली. काय नाव त्यांचं? म्हणे रामेश्वर भट्टद्विजा, तुका विष्णू नाही दुजा. म्हणावं लागलं. आणि म्हणून त्याही काळात त्रास देणारी होती, आजही त्रास देतात. मी दुपारी निघालो होतो तुमच्या गावाला कथाला, आता कथा करायला निघाल्यानंतर 2-3 रस्त्यावर आली पोरं गावातली. आली पोरांनी माझ्याकडे बघितलं. पोरं म्हणली, काय महाराज? म्हणलं बोला, कुठे आहे आज खेळ? काय म्हणली, कुठे आहे आज खेळ? एका एकाचा खेळ केला देवानी तरी ध्यानात येत नाही महाराज. कीर्तन काय खेळ आहे का? पण बोलतात लोक. त्याही काळात त्रास देत होते ना, आजही देतात. आमच्याकडं पाठीमागं ज्वारी काढायचा सीझन चालू होता, माणसंच भेटत नव्हती. तुमच्याकडे भेटतात का माणसं? आमच्याकडे एक प्रथा झाली बघा. काय? ह्या गावातली लोक पाटोद्याला आणि पाटोद्यातली लोक ह्या गावात. आहे का तुमच्याकडे तसं? आहे वा सावड. आणि मग तशीच अवस्था होती आमच्याकडं. आणि मग माणसं भेटत नव्हती. 2 अंगठे बहादर पोरं, शाळेत नाही गेलेली, कधी अनपड. आणि त्या दोन्ही पोरांनी एक जणाची 1 एकर ज्वारी काढायला घेतली, उगती गुत्ती. आणि मग ते 6,000 रुपये एकरनी घेतली. दिवसात त्यांनी ज्वारी काढली, म्हणजे काय उपटून नाही काढली, हां अशी कापून काढली. आणि कापून काढली, ज्वारी खाली पाडली. आता 3,000 रुपये रोज पडला त्यांना, 3,000 रुपये. आणि म्हणले आता एवढं पैसे खर्चायचं कुठं? चला म्हणले ढाब्यावर. गाडीला किक मारली, अशी ढाब्यावर गेली. ढाब्यावर गेल्याबरोबर मग आता ते ढाब्यावाल्यानं विचारतात वेटर गेल्यानंतर, व्हेज का नॉन व्हेज? आता हे अंगठे बहादर, ह्यांना काही इंग्रजी येत नव्हती. मग ती म्हणली, ऐ मराठीत बोल म्हणले, आम्हाला इंग्रजी कळत नाही. मग तो म्हणला, शाकाहारी का मांसाहारी? शाकाहारी का मांसाहारी म्हणल्यावर त्याच्यातला एक जण म्हणला, अरे हे नाव विचारतंय. तो म्हणला, ऐ शाकाहारी नाही मांसाहारी नाही म्हणला, पट्ट्याला नरहरी म्हणतात. तो वेटर म्हणला, कुणी का असं ना, आपल्याला काय करायचे, बोला काय देऊ, काय देऊ, काय देऊ म्हणल्यावर तो म्हणला, गरम काय? गरम चहा आहे, दूध आहे, कॉफी आहे, त्याच्यापेक्षा गरम
तो म्हणला त्याच्यापेक्षा गरम म्हणला उपीट आहे, नाश्त्याला म्हणला पोहे तर भजे काढले ताजे, जिलेबी ताजी, काय पाहिजे बोला. तो म्हणला त्याच्यापेक्षा गरम. मग वेटर चिडलं महाराज. वेटर म्हणला त्याच्यापेक्षा गरम म्हणला आपल्याकडे इस्तोय म्हणला इस्तो. मग इस्तो म्हणल्यावर तरी का बसावं की. ते म्हणले आण 2 प्लेट. महाराज मागं बट्टी पेटलेली होती, ते गेले मागं, ते गेलं वेटर, त्यातले मस्त कोळसे काढले लाल लाल लाल, 2 प्लेट भरल्या, पकडणे धरल्या आणि टेबलवर आणून त्यांच्याजवळ ठेवल्या. ह्यांनी मस्त सिगारेटची पाकिटं काढली, एक एक सिगारेट काढली, त्याच्यावर पेटवली, धुरानत निघून गेले. घेणं नाही देणं नाही. समाज त्याही काळात त्रास देणार होता, समाज आजही त्रास देतो, पण समाजाने जे त्रास दिला त्या समाजाकडे पाठीमागं वळून बघायचं नाही. चालत असताना कधी माणसानं पुढं चालत राहायचं. हां, कारण जैशी स्थिती आहे तैशा परी राहे, कौतुक तुप आहे संचिताचे. जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनामध्ये इतकी संकट आली, पण महाराजांनी मागं वळून पाहिलं नाही. म्हणून तर फाल्गुन वद्य द्वितीयेला डायरेक्ट देवाचं विमान येतं जगद्गुरु तुकोबरायला न्यायला. त्याचं एकच कारण आहे, असा पुरुषार्थ दुसरा कुणी केला नाही. विडाला विठ्ठल विठ्ठल हो. आणि ते जगद्गुरु तुकोबराय, ते जगद्गुरु तुकोबराय परमार्थातला अनुभव सांगतात. अनुभव काय? जगद्गुरु तुकोबरायला साधकानं विचारलं, महाराज या जगाचा जर विचार केला, या जगताचा विचार केला तर महाराज जगतामध्ये किती देव सांगितले हो? जगतामध्ये 33 कोटी देव सांगितले, किंवा अनंत ब्रह्मांडे उदरी. याच्या पुढं जर सांगायचं म्हणलं तर अनंत अवतार घेशी भक्ता कारणे. अनंत अवतार भक्ताचे त्या ठिकाणी. तो कुठं नाही, सर्वागटी राम देहादेही एक, सूर्यप्रकाशक सहस्त्र रश्मी, तो नाही अशी जागा नाही. सगळ्याच्या हृदयात आहे, फक्त आपलं एक झालंय. आपण फक्त प्रमाण म्हणतो सर्वागटी राम देहादेही एक, पण आपण सर्वांच्या हृदयात देव कधी पाहिलाच नाही महाराज. आपण सर्वांच्या हृदयामध्ये देव पाहिला नाही. जसं पाण्यावरती शेवाळं येतं, पाण्यावरती शेवाळ आल्यानंतर आपण जर ते शेवाळ बाजूला केलं, आतमध्ये निर्मळ पाणी आहे. तसं या अंतकरणाच्या चतुष्टयामध्ये महाराज याच्यामध्ये मल विक्षेप आवरणाचा दोष आहे. तो दोष जर बाजूला केला, काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ अहंकार जर बाजूला केला आणि चित्त जर निर्मळ केलं, येवोनी गोपाळ राही ते मग भगवान परमात्मा चित्तामध्ये वास करत असतो. आणि चित्तामध्ये वास केला की तो भगवान परमात्मा सर्वाघटी सोडा, तो जनामध्ये दिसेल, वनामध्ये दिसेल, हरीमध्ये दिसेल, माणसामध्ये दिसेल. सर्वभूती पाहे एक वासुदेव, पुसोनिया ठाव अहंते जाव, पुसोनिया ठाव अहंते. सर्वघटी पाहे एक वासुदेव, पुसोनिया ठाव अहंते जाव, पुसोनिया गोड प्रमाण दिलं. सर्वाघटी पाहे एक वासुदेव, तो सगळ्या ठिकाणी एक आहे. पण याच्या पुढे जाऊन सांगायचं म्हणलं तर माऊली ज्ञानोबारायांनी प्रमाण दिलं आपल्याला हरिपाठामधलं गोड. हरी दिसे जनीवनी आत्मतत्वे, हरी दिसे जनीवनी आत्मतत्वे, हरी दिसे जनीवनी आत्मतत्वे, हरी दिसे. ज्ञानदेवा गोडी संगती सजनी, हरी दिसे जनीवनी आत्मतत्वे, हरी दिसे जनीवनी आत्मतत्वे. ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी, जनीवनी आत्मतत्वे, हरी दिसे जनीवनी. हो ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी, हरी दिसे जनीवनी आत्मतत्वी. तो नाही अशी जागा नाही. हरी दिसे जनी, हरी दिसे वनी, हरी दिसे आत्मतत्वी. तो जे जे रे
रूप त्यासी हरी मुखे म्हणा हरी मुखे गाता हरी मुखी गाता हर बली हो जे जे दृष्टी दिसे भूत महाराजाचं काय भारुड केलेलं महाराजांनी आणि त्यांनी बरोबर ध्यानात आणलं बरोबर प्रमाण दिलं आलं का लक्षात हा त्याच्या पुढे जाऊन सांगायचं म्हणलं तर आपली ती भावना होईल पण कधी होईल जे जे दिसे जे जे दृष्टी दिसे भूत ते ते हरी रूप कधी 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 आपला भाव शुद्ध झाल्यावर कधी आपला भाव शुद्ध झाल्यावर शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला आणि आपला भाव कसा आहे सांगू तुम्हाला आपला भाव कसा आहे त्या मावशीला जाग करावं इथं नाही कोणी झोपलं मागं नका बघू इथं नाही कोणी झोपलं हा आपला भाव कसा आहे सांगू आपला भाव आपल्या घरी सण असावा सण आणि त्या सणाला इकडे बघा माझ्याकडं लक्ष द्या माझ्याकडं त्या सणाला तुम्ही नैवेद्य करता बरं का मावल्यानो ऐका तुम्ही नैवेद्य करता नैवेद्य केल्यानंतर 25 नैवेद्य एकदाच तव्यात टाकता किती 25 आणि ते 25 नैवेद्य एकदाच तव्यावर टाकल्यावर पुन्हा पोरीला सांगता बबे देवाचं नैवेद्य भाजून घे मी त्यावर बाकीचं बघते काम मग ते कुठं शेकलं आणि कुठं टेकलं आणि ते नैवेद्य पुन्हा सगळे तुम्ही एका ताटात भरता तुमच्या खायच्या पोळ्या वेगळ्या असतात देवाचे नैवेद्य वेगळे असतात आणि मग तुम्ही ते ताटात भरता मग काय एक एक पळी आमटी नसते एका निवदावर एका पळीतली अर्धी पळीत सगळे देव असतात आहे का रे सगळे नैवेद्य असतात एक कुरडईची तार असती सगळ्या निवदावर असती आणि मग तुम्ही ते ताट भरून प्रत्येक देवाला ठेवता खातो का कसा आहे का नाही हा आपला भाव आपण जर नारळ मंदिरामध्ये फोडला नारळ सप्ताह चालू आहे चला एखादा नारळ फोडला नारळ जर चांगला निघल्यानंतर तुम्ही देवाला किती ठेवता तुकडा बाकीचा घरी आणि तोच जर नारळ नासका निघला कुठला शब्द आणलाय काय माहिती अजून पुढचा पावला म्हणतात लोक म्हणजे नासका नारळ देवाला पावला हा मग त्याला धुवायचं नाही त्याला पुसायचं नाही त्याला व्यवस्थित करायचं नाही हाय असा सोडायचा कुठं देवापुढं देव घेतोय तिकडं खवट वास पुन्हा हे का आणि मग तुम्ही विचार करा उत्पत्ती स्थिती लय ज्याच्या हातात आहे हा उत्पत्ती स्थिती लय ज्याच्या हातात आहे तुम्हाला आणि मला कधी उचलायचं ज्याच्या हातात आहे तो देव तुमच्या नासक्या नारळावर बोलणार का तुमच्या नासक्या नारळावर तो प्रेम करणार का म्हणून देवसुद्धा म्हणतो तुम्ही माझ्या ठाई जैसा भाव धरा तैसाच मी खरा तुम्हाला गी म्हणून जसा भाव असेल तसा देव आहे म्हणून तो भाव शुद्ध आहे महाराज सर्वा घटी राम भाव शुद्ध सर्वा घटी राम भाव शोध सर्वा घटी राम जप जप कर्म क्रिया नेम धर सर्व घट बरोबर आहे का जप तप कर्म क्रिया नेम धर्म सर्वा घटी राम भाव शुद्ध बस जप तप कर्म क्रिया नेम धर्म आणि मग सगळ्याच्या ठिकाणी राम भावशुद्ध आता ऐका तो सगळ्याच्या ठिकाणी तो अनंत रूपे अनंत वेशे देखिले मी त्याशी अनेक त्या ठिकाणी त्याची रूपं आहेत पण आता सगळी रूपं आपल्याला बघायची नाहीत श्रीमद भागवताचा विचार केला तर श्रीमद भागवतामध्ये देवाचे 24 अवतार सांगितले किती
24 अवतार सांगितले. आता 24 अवताराचं जर तुम्हाला पुण्य प्राप्त करून घ्यायचं असेल, सकाळी झोपेतनं उठल्यावर 8 अक्षर म्हणायची फक्त. किती किती अक्षर म्हणायची? 8. कोणकोणती म्हणायची ऐका बरं का, लक्ष देऊ, थोडं बारीक लक्ष द्या, थोडं जरा कठीण आहे, थोडं लक्ष द्या. 8 अक्षर म्हणायची. कोणती कोणती? भगवान परमात्मा. काय म्हणायचं? भगवान परमात्मा. आता भगवान या शब्दाचा अर्थ तुम्हाला सांगतो. भ का मतलब होता है भूमि, ग का मतलब होता है गगन, व का मतलब होता है वायु और न का मतलब होता है नीर. ये 4 तत्वों का पालन करते हो तो भगवान परमात्मा अग्नि नाम का तत्व दूर रखता है. ध्यानात आलं? भगवान या शब्दाचा अर्थ ध्यानात आला. भ म्हणजे भूमी, ग म्हणजे गगन, व म्हणजे वायू आणि न म्हणजे नीर. हे 4 तत्वाचं पालन केलं तर देव आपल्यासाठी अग्नी नावाचं तत्व बाजूला ठेवतो, म्हणजे आपल्या जीवनामध्ये कुठलंही संकट येऊ देत नाही. चला याच्या पुढं परमात्मा. परमात्मा या शब्दाचा अर्थ सांगतो. परमात्मा या शब्दाची अशी जोडणी करायची. काही मराठी आणि काही इंग्रजी अंक आहेत आणि मराठी इंग्रजी अंकाचं गणित करून परमात्मा शब्द जोडायचा आहे. प काय होतो? प काय वाटतो तुम्हाला? मराठी इंग्रजी अंकाचं गणित सांगा. प काय वाटतो? प बोलत नाहीत माणसं इथं. प काय वाटतो? प आ प परमेश्वर नाही. तुम्हाला मराठी इंग्रजी अंक सांगितले मी. अंक अंक. प काय वाटतो? 5. प 5. 2. र काय वाटतो? 2. बरोबर. हां. पुन्हा म काय वाटतो? इंग्रजी 4. पुन्हा त्याच्यातला काना बाजूला ठेवा. अर्धा त काय वाटतो? अर्धा त 8. बरोबर. आणि पुन्हा म आलं तो म काय वाटतो? 4. त्याच्यातला काना बाजूला ठेवा. आता पहिल्यापासून बेरीज करा. पचे 5. 5 आणि 2 7. 7 आणि 4 11 आणि 8 19 आणि 4 23 आणि दोन्ही मचा एक अर्धा अर्धा काना दोन्ही मिळून 1. 23 आणि 1 24. परमात्मा म्हणलं की 24 अवताराचं पुण्य प्राप्त होतंय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून सकाळी उठलं की तेवढं शब्द म्हणायचे. भगवान परमात्मा. तुम्हाला 24 अवताराचं दर्शन होईल. त्याच्या पुढं सांगू. आता वारकरी संप्रदायाचा विचार केला तर वारकरी संप्रदायामध्ये भगवंताचे एकूण 10 अवतार सांगितले. भगवंताचे 10 अवतार सांगितले. मत्स्य कच्छ वरा नरसिंह राम परशुराम सगळं माहिती तुम्हाला. त्याच्यातले महत्त्वाचे 2 अवतार सांगितले. कोणकोणते? परिपूर्ण अवतार. पूर्णावतार रामकृष्ण. पूर्ण अवतार किती? राम आणि कृष्ण. आता कृष्ण या शब्दाचा अर्थ काय? कृष्ण या शब्दाचा अर्थ सांगतो. कृष्ण. कृष्ण म्हणजे काय? आकर्षण. आकर्षण. कृष्ण इज टाइमपास. कृष्ण म्हणजे काय? कृष्ण. कृ का मतलब होता है माँ की कोख से मुक्ति. श का मतलब होता है संसार की शोक से मुक्ति और न का मतलब होता है यमराज के नरक से मुक्ति. विठाला विठाला. हो हो. असणाऱ्या माँ की कोख से मुक्ती म्हणजे आईच्या गर्भवासाचं दुःख जर कमी करायचं असेल कृष्ण म्हणा. संसारातले शोकाचं दुःख कमी करायचं असेल कृष्ण म्हणा. आणि यमराजापासून होणारा त्रास मेल्यानंतर जर कमी करायचा असेल तर कृष्ण म्हणा. आता राम. राम म्हणजे काय? राम म्हटलं की जीवाला आराम मिळतो. राम म्हटलं जीवाला आराम मिळतो. जीवाकडून झालेलं कळत न कळत पाप रा म्हटलं का आतून बाहेर येतं आणि म म्हटलं की लगेच ते कपाट बंद होऊन जातं. म्हणजे बाहेर गेलेलं पाप पुन्हा आत येत नाही. म्हणून राम म्हणलं पाहिजे. महाराज आम्ही राम म्हणू पण राम म्हटल्याचा अजून काय फायदा आहे? अजून काय फायदा आहे? महाराजांनी सांगितलं अरे राम म्हटलं तर यम पण त्या ठिकाणी माघारी जातो. सुखे सेवू ब्रह्मानंदा गावो
राम नाम सदा राम नाम सुखे सेवो ब्रह्मानंदा गावो राम नाम सदा हे सुखे सेवो ब्रह्मा गाओ राम नाम हे नो हे मग बाधा काळ दूत यमाचे काळ दोतय माते हे नो हे मग बाधा काळ दूत यमाचे हे भगवा करू वासुदेव स्मरण करू वासुदेव स्मरण करू वासुदेव स्मरण तेने हे कर वासुदेव स्मरण दे दे तुटे बंधन मंडल कर्माचे बदन वासुदेव जपताती वा 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 सुखे सेवु ब्रह्मानंदा गावो राम नाम सदा नो हे मग बाधा काळ दूत यमाची नो हे मग बाधा काळ दूत यमाची करू वासुदेव स्मरण तेने तुटे रे बंधन वा म्हणून बाबा आपण जर त्याचं नामस्मरण केलं काळ सुद्धा पाठीमागं जातो आणि मग म्हणून त्याचं नाम घ्यायचं. बरं महाराज नेमकं लहानाने घ्यायचं का मोठ्याने घ्यायचं, स्त्रियाने घ्यायचं का पुरुषाने घ्यायचं, श्रीमंतानं घ्यायचं का गरिबानं घ्यायचं. महाराजांनी सांगितलं सकळाशी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर करावा विचार न लगे चिंता कोणाशी. म्हणून बाबा राम म्हणा. महाराज आम्ही राम म्हणू पण राम म्हणल्याचा फायदा काय. अभंगाचं पहिलं जन हे राम म्हणता रामचे होई हे राम म्हणता रामाचे होईल राम म्हणता रामचे होई हे राम रामाचे होईल पती पैसोनी पदवी गे ऐसे सुख वचनी आहे ऐसे पदी पैसोनी पदवी गे वचनी आहे पदी पैसोनी पदवी गही जे राम म्हणता रामाची होये बदवी गई रे पदी बदनी बदवी गई हो. राम म्हणता रामाची होईजे पदी बैसोनी पदवी घ्यायजे. कोण राम म्हणलं आणि कुणी पदावर विराजमान झालं. रामायणातले दृष्टांत तुम्हाला भरपूर देता येतील. एक दृष्टांत देतो. अजराजा त्याच्या पत्नीचं नाव आहे इंदुमती. इंदुमतीचं माहेर महाराष्ट्रातील आहे. महाराष्ट्रातील विदर्भातील अमरावती जिल्हा आणि कौंडण्यपूर गाव. इंदुमतीचं माहेर कौंडण्यपूर. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची सासरवाडी कौंडण्यपूर. रुक्मिणी मातेचं माहेर कौंडण्यपूर. नलराजाची पत्नी दमयंती तिचं माहेर कौंडण्यपूर. श्रीकृष्णाचा मुलगा प्रद्युम्न त्याच्या बायकोचं गाव त्याची सासरवाडी कौंडण्यपूर.
अशा असणाऱ्या कौंडण्यपूरची इंदुमती अजराजाबरोबर लग्न झालं आणि दशरथ राजाचा जन्म झाला. राजा दशरथ 25 वर्षाचा झाला. राजा दशरथाचा अधिकार होता. राजा दशरथ स्वर्गामध्ये जर गेला तर स्वतःची खुर्ची इंद्र बसायला देत होता. राजा दशरथाचा अधिकार होता. राजा दशरथ एके दिवशी स्वर्गामध्ये गेला आणि स्वर्गामध्ये गेल्यानंतर सगळे देवलोक बसलेली होते. इंद्र, चंद्र, अरुण, वरुण, कुबेर सगळे बसलेले आहेत तिथं. त्याच्यामध्ये एक देव डोळ्याला पट्टी बांधून बसला होता. राजा दशरथानं पाहिलं आणि विचारलं, सगळे देव डोळ्याने बघतायत आणि हा कोण आहे मध्ये डोळ्याला पट्टी लावून बसला. राजा दशरथाला इंद्रानं सांगितलं, अरे तुला माहीत नाही का ते कोण आहे? नाही माहीत. कोण आहे? अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये त्यांचं गाव आहे, सोनाईजवळ त्यांचं गाव आहे. म्हणले कोण? शनिदेव आहेत. का डोळ्याला पट्टी बांधली आहे? काय नाही म्हणले. त्यांनी जर डोळ्यावरची पट्टी काढली आणि एखाद्यावर जर वक्रदृष्टी पडली तर म्हणले त्याचं मागं पुढं नीट होत नाही, म्हणून म्हणले पट्टी बांधली. पण आता तारुण्य आहे, तारुण्याचा मद असतो माणसाला. असणारा राजा दशरथ ताडकन खुर्चीहून उठले आणि उठल्याबरोबर गेले आणि शनीच्या डोळ्यावरची पट्टी काढली. जशी डोळ्यावरची पट्टी काढली, पट्टी काढल्याबरोबर शनीची वक्रदृष्टी राजा दशरथावर पडली आणि राजा दशरथाला मूर्छना आली. राजा दशरथाचं स्वर्गातून पतन झालं. राजा दशरथ स्वर्गातून खाली यायला लागला. आकाश मार्गाने एक गिधाड चाललं होतं, त्याचं नाव आहे जटायू. आकाश मार्गाने चाललेला होता. वरून राजा दशरथ आकाशातून येत होता. जटायूला वाटलं कोणीतरी राजकुमार आहे, मूर्छित अवस्थेमध्ये आहे. हा जर खाली पडला, पाण्यात पडला तरी मरतोय आणि खडकावर आपटला तरी मरतोय. म्हणून त्या असणाऱ्या जटायूनं आपले पंख पसरले आणि राजा दशरथाला अलगद पंखामध्ये घेतलं, खाली घेऊन आला. कुणीतरी राजकुमार आहे म्हणून अजराजाच्या स्वाधीन केला आणि राजा दशरथ मूर्छित अवस्थेतून सावध झाले. सावध झाल्यानंतर राजा दशरथानं विचारलं, मी तर स्वर्गातून खाली आलो, मूर्छित अवस्थेमध्ये होतो, मेलं असतो, मला कोणी वाचवलं? नाव पुढं आलं जटायूनं. म्हणले का वाचवलं जटायू? काय नाही म्हणले, तुम्ही स्वर्गातून येत होता, अरे खाली पडला असता, मेला असता, म्हणून पंखामध्ये घेतलं. राजा दशरथानं सांगितलं, खूप मोठे उपकार आहेत तुमचे माझ्यावर, सांगा तुमच्यासाठी काय देऊ? इंद्रपद देऊ? एखादं स्वर्गातलं पद देऊ? काय देऊ तुम्हाला? सोनं नाणं देऊ? काय देऊ? असणाऱ्या जटायूनं सांगितलं, राजा मला हे काही लागत नाही, मला एक पाहिजे, माझी एक इच्छा आहे. काय इच्छा आहे? काय नाही म्हणले, तुझ्यासारखा मला एखादा पुत्र असावा, त्याच्या मांडीवरती माझा जीव जावा, माझी अंत्येष्टिक्रिया त्याने करावी आणि माझा 10वा 13वा त्याने करावा, एवढी इच्छा आहे. राजा दशरथानं सांगितलं, ठीक आहे, अजून तर माझं लग्न झालं नाही, पण लग्न झाल्यानंतर नक्की पहिला मुलगा झाला का तुझ्या स्वाधीन करीन. शब्द दिला. जटायू निघून गेला. पुढं राजा दशरथाचं कौशल्य मातेचं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर मुलगा जन्माला आला. त्यांचं नाव प्रभुरामचंद्र आहे. प्रभुरामचंद्र जन्माला आल्याबरोबर 3 तासाच्या आत जटायू हजर आहे. जटायू राजा दशरथाला म्हणतोय, राजा मुलगा झालाय, दे मला मुलगा. लगेच असणाऱ्या राजा दशरथाने 3 तासात मुलगा जटायूच्या स्वाधीन केला. जटायू मुलाला घेतला, आकाश मार्गाने निघाला. निघाल्यानंतर अरण्यातून जात असताना समोरून नारद मुनी येत होते. नारद मुनीला पाहिलं, मनाला आनंद वाटला. उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली. असणाऱ्या जटायूनं पाहिलं, नतमस्तक झाला आणि सांगितलं, सांगा ना महाराज, सांगा ना महाराज, मी या मुलाचं नाव काय ठेवू? असणाऱ्या जटायूला नारद मुनीनं विचारलं, काय रे? म्हणले, जटायू तू तर एक पक्षी आणि तुला मुलगा रे कुठून आला? जटायूनं सांगितलं, मला मुलगा नाही झाला, मला असणारा हा मुलगा राजा दशरथाने दिलाय, दत्तक म्हणून दिलाय. कशासाठी आणला तो मुलगा? काही नाही, 2-3 इच्छा आहेत. काय इच्छा आहे? काही नाही, असा एखादा पुत्र असावा, त्याच्या मांडीवरती माझा जीव जावा, माझी अंत्येष्टिक्रिया त्याने करावी, माझा 10वा 13वा त्याने करावा. एवढ्या 2-3 इच्छा आहेत? म्हणले, हो, तुझ्या इच्छा पूर्ण केल्या जातील, पण तुझ्याच्यानं याचा सांभाळ होणार नाही. म्हणून काय कर, आहे तो मुलगा, ज्याची त्याला परत दे, तुझी ठेव म्हणून परत दे, तुझी इच्छा मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. असणाऱ्या नारद मुनीवरती विश्वास ठेवला. संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा.
आणि नारद मुनीने सांगितल्यामुळं जटायू गेला आणि राजा दशरथाकडे प्रभू रामचंद्राला परत दिलं. पुढं काही दिवसांनी प्रभू रामचंद्र सिंहासनावर बसणार, तीच पावलं असणारी वनाच्या दिशेनं वळाली आणि प्रभू रामचंद्र वनामध्ये गेले. गेल्यानंतर असणाऱ्या पंचवटीतून सीतामातेला रावणानं उचलल्यानंतर प्रभू रामचंद्र लक्ष्मणजी सीतेच्या शोधात निघालेले आहेत आणि निघाल्यानंतर आकाश मार्गाने रावण सीतेला घेऊन चाललेला आहे. सीता म्हणते वाचवा वाचवा. जटायू त्या ठिकाणी आडवा आला, रावणाबरोबर युद्ध केलं. रावण आकाशातून खाली घेतला आणि रावणाला विचारलं तुझं मरण कशात आहे? रावण खोटं बोलला. रावण म्हणला माझं डाव्या पायाच्या अंगठ्यात आहे. आणि जटायूला विचारलं तुझं रे कशात आहे? जटायूनं खरं सांगितलं माझं पंखात आहे. जटायू असणाऱ्या रावणाला सांगितलं तुझं डाव्या पायाच्या अंगठ्यात आहे आणि त्याचा डाव्या पायाचा अंगठा फोडायला झडप मारली. एवढ्यात असणाऱ्या राजा रावणाने दोन्ही पंख घेतले आणि कापून टाकले. जटायू रक्ताच्या थारोळ्यात पडला. जटायू धावा करतोय देवाचा. प्रभू रामचंद्र येत आहेत. आल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जटायूला उचललं आणि मांडीवर घेतलं. हा असणाऱ्या अंगावरून हात फिरवला. काका कोणी अवस्था केली तुमची अशी? त्यानं सांगितलं रामा माझ्याकडं आता वेळ कमी आहे, आता एकच कर. आकाशमार्गाने सीतेला घेऊन रावण गेलेला आहे. पुढं असणाऱ्या ऋष्यमुख पर्वतावर नळनीळ जांबवंत हनुमंत सुग्रीव सगळे थांबलेले आहेत. ते तुला पुढचा मार्ग सांगतील आणि राजा रावण घेऊन गेला सीतेला, त्याच्या शोधात तू पुढं जा. पण तुझ्या मांडीवर मला आता प्राण सोडायचा आहे. असणाऱ्या प्रभू रामचंद्राने सांगितलं काका मी तुम्हाला मरू देणार नाही, तुम्हाला मी पुनर्जीवित करीन, पुन्हा तुम्हाला मी जन्म आणि अजून नवीन जन्म देईन, पण मरू देणार नाही. असणारे जटायूच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा लागल्या. जटायूनं सांगितलं अरे ह्या मांडीवर जीव जाण्यासाठी तर 3 जन्म तपश्चर्या केली आहे. तुझ्या आजोबापासून आतापर्यंत मी हीच काम केले. कशासाठी? तर माझी एकच इच्छा आहे तुझ्यासारखा एखादा पुत्र असावा, त्याच्या पांडीवर माझा जीव जावा. मी आता राम राम म्हणत प्राण सोडेल. माझी अंत्येष्टिक्रिया कर, माझा 10वा 13वा कर आणि मग पुढं निघून जा. आणि राम राम म्हणत म्हणत जटायूनं देह ठेवला. जटायूनं देह ठेवला, त्याची अंत्येष्टिक्रिया केली, अंत्यसंस्कार केले. 10वा केला, 13वा केला. 13व्याला सगळी त्याची पाहुणे मंडळी आली जटायूची. आल्यानंतर सगळी पाहुणे मंडळी म्हणायला लागली नैवेद्य दाखवला पण आमच्या भोजनाचं काय? असणाऱ्या त्या सगळ्या जटायूच्या पाहुण्यांना प्रभू रामचंद्रांनी शब्द दिला मी अरण्यात आहे, मी वनात आहे, आता माझ्याकडून तुम्हाला काही भेटणार नाही. पण ज्यावेळी माझं आणि रावणाचं लंकेमध्ये युद्ध होईल, रावणाचं आणि माझं ज्या वेळेला लंकेमध्ये युद्ध होईल त्यावेळेला अनेक राक्षस मारले जातील, तिथं तुमचं भोजनाची व्यवस्था केली जाईल. शब्द देऊन टाकला आणि प्रभू रामचंद्र पुढं चालते झाले. माझा दृष्टांत संपला. असणाऱ्या जटायूनं तपश्चर्या केली, नव्हे रामाला मागितलं म्हणून रामाच्याच मांडीवर असणाऱ्या जटायूनं आपला प्रभू रामचंद्राच्या मांडीवर देह ठेवला. राम म्हणता रामची होई जे, पदी बैसोनी पदवी घेई जे. आता एक विचार करा, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात राम म्हणा राम म्हणा राम म्हणा. महाराज तुम्ही आम्हाला राम म्हणायला सांगता, तुम्ही तर पांडुरंगाची भक्ती करता. महाराजांनी सांगितलं या जगातल्या सगळ्या स्त्रिया आपल्या आया बहिणीत आपली पत्नी सोडून, महाराजांनी सांगितलं या जगातल्या सगळ्या स्त्रिया आपल्या आया बहिणी आहेत आपली पत्नी सोडून, तरीसुद्धा आपण आपल्याच आईची सेवा करतो. तरीसुद्धा आपण आपल्याच आईची सेवा करतो. तसं जरी मी तुम्हाला बाकीच्या देवाच्या बद्दल सांगत असेल, रामाबद्दल सांगत असेल, तरी पण भजन करताना मात्र आपण आपल्याच देवाचं करतो. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबाई, हा ढोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, हरि 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 ढोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय 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 विठोबा रखुमाई. हो राम म्हणता रामची होई जे, पदी बैसोनी पदवी घेई जे. आणि मग हे सुख कुठं आहे? महाराजांनी सांगितलं हे सुख कुठं आहे? फक्त रामाच्याच नामस्मरणात आहे. म्हणून ऐसे सुख. कोणतं सुख? सुखाचे प्रकार 3 सांगितले, आदिभौतिक सुख, आदिदैविक सुख आणि आध्यात्मिक सुख. हे सुख जर आपल्याला पाहिजे असेल, प्रत्येक जीव सुखासाठी धडपड करतोय, सकाळपासून संध्याकाळपर्यंत प्रत्येक जीव सुखासाठी धडपड करतोय. पण महाराजांनी सांगितलं एकदाच गेला तरी सुखी होशील, तुला 15 वाड्याला हेलपाटी घालायची गरज नाही, एकदाच, मग तू अवघाची सुखरूप होशी.
जन्मजन्मीचे दुःख विसरशी. एकदा गेलं पंढरपूरला तरी ते सुख जीवनामध्ये प्राप्त होते. ऐका, आपण सगळेच जण सुखासाठी धडपड करतो. प्रत्येक जीव सुख पाहिजे म्हणतो, पण सुख मिळत नाही. मग या जगामध्ये सुख नाही का? फक्त आपण, तुम्ही मला सांगा, सुखामध्ये समाधान आहे का समाधानात सुख आहे? झोपले का? सुखामध्ये समाधान आहे का समाधानामध्ये सुख आहे? समाधानामध्ये सुख आहे. सुखामध्ये समाधान तुम्हाला सापडणार नाही. म्हणून कधी पाहताना आपल्यापेक्षा खालच्याकडं पहा. मी मग दुपारी कथेमध्ये सांगितलं, कधी पाहताना आपल्यापेक्षा खालच्याकडं पहा. आपल्यापेक्षा वरच्याकडं पाहिलं तर नक्की जीवनामध्ये दुःख आहे. कधीच आपण दुसऱ्याची 3 मजली असेल ना, आपलं जर पत्र्याचं घर असेल तर दुसऱ्याच्या 3 मजलीकडं बघून आपल्या पोटात कधी दुखू द्यायचं? वा, जैशी स्थिती आहे तैशा परीर आहे, कौतुक तूप आहे संचिताचे. पत्र्याचं घर असेल तर एखादा झोपडीमध्ये राहतोय त्याच्याकडे तुम्ही पहा. एखादा पांगळा मनुष्य रस्त्याने चाललेला आहे, त्याला हात नाही पाय नाही, आणि दुपारचे 12 वाजलेले आहेत, ऊन मी म्हणतोय, उन्हाचे चटके बसताय. तो पांगळा जाताना त्याच्या समोरून एखादा पायाने चालणारा चालला ना, पांगळा म्हणतो, देवा असे पाय जरी दिले असते तरी चाललो असतो रे. चालणाऱ्याच्या शेजारून सायकलवाला जाऊ द्या, त्याला वाटतं देवा अशी सायकल असती तर. सायकलवाल्याच्या जवळून मोटरसायकल जाऊ द्या, त्याला वाटतं अशी एखादी 2 व्हीलर असती तर. 2 व्हीलरवाल्याच्या जवळून 4 चाकी जाऊ द्या, त्याला वाटतं अशी एखादी 4 चाकी असती तर. आणि 4 चाकीवाला वर बघतो एखादं हेलिकॉप्टर असतं तर. म्हणून कधी पाहताना खालच्याकडं बघा. जीवनामध्ये समाधानच तुम्हाला, बाकी काही करायची गरज नाही. पण इतकंही संत सांगतात तरी आपल्या ध्यानातच येत नाही. म्हणून नाथबाबा म्हणले, ह्यांना किती सांगावं किती सांगावं. आणि मग एवढंही सांगून जर तुम्हाला कळत नसेल तर, हे जरी नाही झालं तरी दुसरा येईल, हे जरी नाही झालं, हे जरी नाही काल, जरी दुसरा येईल, हे जरी नाही काल. हो तर ते शेवटी बा काळ बांधून नेईल, तर ते शेवटी बा, करत शेवटी गळ बांधून येईल. हे एका जनार्दनी आमच्या काय बाजाईल, एका जनार्दनी काय बाजाईल, एका जनार्दनी आमच्या काय बाजाईल, काय बाजाईल. हे पिंगळा 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 महाद्वादी, बोले बोलो तो देखा पिंगळा महाद्वादी, पिंगळा महाद्वादी, बोले बोलो तो देखा पिंगळा महाद्वादी, पिंगळा महाद्वारी, बोले बोले तर देखा पिंगळा वर्तमान खोटे आमचे वर्तमान खोटे, वर्तमान खोटे, वर्तमान खोटे आमचे वर्तमान खोटे, वर्तमान खोटे, आता वर्तमान खोटे. लटकेन बोलू आम्ही वर्तमान खोटे, वर्तमान खोटे, लटकेन बोलू आम्ही वर्तमान खोटे. बोला हा पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा, पिंगा ग बाई पिंगा. अवघा 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 धांगड धिंगा ग, अवघा धांगड धिंगा ग, अवघा धांगड धिंगा ग, अवघा धांगड धिंगा ग, धांगड धिंगा गे, अवघा धांगड धिंगा, हे अवघा धांगड धिंगा गे. धन्य धन्य शिवाजी राजा, हो 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 हो, धन्य धन्य शिवाजी राजा, नाही केली मजा सुखी होती प्रजा. आई बहिणीची इज्जत राखणार, दीन दुबळ्याची सेवा करणार. धन्य धन्य शिवाजी सरदार जी जी जी, धन्य धन्य शिवाजी सरदार जी जी जी, धन्य धन्य शिवाजी सरदार जी, धन्य. काळ्या राती तळपत होत तिच्या रूपाचं ऊन, काळ्या राती तळपत होत तिच्या रूपाचं ऊन, अशीच देखणी होती एका मुसलमानाची सुन, अशीच देखणी होती एका मुसलमानाची सुन. त्या तरुणीला आई म्हणाला, हो
त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलवान, राजा तो शिलवान. आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान. वा. म्हणून महाराजांनी सांगितलं, एवढंही सांगून जर तुमच्या लक्षात येत नसेल तर बाबा, काळाची ये बुडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा मायबाप मग सोडविल कोण. तुका म्हणे तुझ सोडविल कोणी, एका चक्र पाणी वाचोनिया. भगवान परमात्म्याशिवाय आपल्याला कोणी सोडवू शकत नाही. म्हणून देवाच्या आणि आपल्यामध्ये करोडो किलोमीटरचं अंतर आहे. ते जर जवळ करायचं असेल, कमी करायचं असेल, मधलं माध्यम सांगितलं, सद्गुरू वाचोनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी. म्हणून सद्गुरूच्या माध्यमातून संताची प्राप्ती होते. म्हणून महाराजांनी सांगितलं, बाबा रे, सुख पाहायचं असेल ना, सुख नाही का, सुख आहे पण सुख किती, सुख पाहता जवा पाडे. दुःख पर्वता एवढे, पर्वता एवढ्या दुःखातून आपण एवढ्याशा जवसा एवढ्या सुखाच्या पाठीमागं पळत राहतो. एक जणाच्या पाठीमागं वाघ लागला. वाघ मागं लागल्यामुळं ते जीवाच्या आकांतानं पळत राहिलं. पुढं पळत होता, वाघ पाठीमागं होता, तो पुढं पळत होता, वाघ पाठीमागं होता. पळता 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 एका विहिरीच्या कडेला गेला. मोठं झाड होतं विहिरीच्या कडेला. झाड काय होतं, ते वडाचं झाड होतं. आता तो पटकन विहिरीच्या कडेला गेला, वडाच्या झाडावर चढला. आता तो म्हणला, आता वाघ वरी कसा येईल, पण तरीसुद्धा वाघ चपळ होता. वाघ झाडावर चढला, महाराज वडाच्या झाडावर चढला. हा फांदीवर होता, वाघ फांदीवर यायला लागल्यानंतर मग त्या वडाच्या झाडाच्या पारंब्या खाली सुटल्या होत्या. त्यानं मग तो विहिरीमध्ये पारंब्या सुटल्या होत्या. त्यानं ते पारंब्याला धरलं आणि अर्ध्या विहिरीत आलं. आणि वाघ वरून बघत होता. पण त्याचं काय झालं, त्याच फांदीला मोहळ होतं, मोठं आगे मोहळ. आणि मग त्या फांदीवरून खाली येताना त्या फांदीच्या वरच्या त्या मोहळाच्या माशा उठल्या आणि सगळ्या ह्याच्या अंगावर इतक्या चावल्या, हा असा फुगून गेला पार. इतक्या माश्या चावल्या आणि त्या माश्या उठल्यामुळं फांदीला फांदी घासली आणि त्या मोहळाचा कांदा फुटल्यामुळं एक 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 मधाचा थेंब त्याच्या नाकावर पडायचा. कुणाच्या, ज्यानं फांदीला धरलेलं लटकलंय त्या पारंब्याला, त्याच्या त्या नाकावर तो टिपका पडायचा एक एक. आणि तो मधाचा ठिपका एक एक चाखायचा महाराज नाकावरचा. आणि तो म्हणायचा, वाह काय देवाची कला आहे, किती गोड मध मला देतोय. पण हे विसरून गेला, वर वाघोबा, खाली विहिरीमध्ये उडी टाकावी तर विहिरीमध्ये नाग असा फडी काढून बसलाय. हा, उडी टाकावी तर उडी टाकता येत नाही, वर जावं तर वर वाघ आहे. मव्हाळाच्या माशांनी त्या ठिकाणी तोडून घेतलाय, तेवढं ध्यानात नाही. पण मव्हाळाच्या एका त्या असणाऱ्या मधाच्या थेंबाच्या नादामध्ये तो गुंतला. एक विचार करा, वाघोबा कोण, नागोबा कोण, मोहळाच्या माशा कोण, सांगतो 1 मिनटात तुम्हाला. वाघोबा घरी गेलं, गॅस संपला, सिलेंडर संपलं, किराणा संपला. वाघोबाच्या भीतीनं बाहेर यावं, लगेच नागोबा बाहेर तो म्हणतो, किती दिवस झालं रे, 25,000 रुपये दिलेले तुला, आज देतो उद्या देतो, आज देतो उद्या देतो, कधी देतो. नागोबा आणि माश्या, मोहळाच्या माश्या काय, मोहळ, पप्पा मला पेन, पप्पा मला पेन्सिल, पप्पा मला खडू, हे काय बिस्किट पुडा, हे काय मोहळ आहे, मोहळ. आलं का लक्षात. आणि म्हणून ह्याच्यातून जर बाजूला निघायचं असेल, सर्व सुखाची या आशा जन्म गेला, क्षण एकमुक्ती यत्न नाही केला, हिंडता दिशा सिन पावला, माया वेष्टीला जीव माझा. म्हणून सुख जर कुठं असेल तर महाराज सुख एकाच ठिकाणी आहे. सुख वसे हेची ठाई बहुपायी संतांच्या. आणि म्हणून महाराजांनी सांगितलं, बाबा असं सुख तुला कुठंच मिळणार नाही, पण राम नामामध्ये तुला सुख आहे. अभंगाचं 2रं चरण. राम सुख वचनी आहे, ऐसे 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 सुख
वचनी आहे ऐसे सुख वचनी आहे ऐसे सुख वचनी आहे विश्वाचे अनुभव पाहे ऐसे सुख वचनी आहे विश्वाचे अनुभव पाहे विश्वाचे अनुभव पाहे ऐसे सुख वचनी आहे ऐसे सुख वचनी आहे ऐसे सुख वचनी आहे विश्वासे अनुभव पा ऐसे सुख वचनी आहे विश्वासे अनुभव पाहे ऐसे सुख वचनी आहे ऐसे सुख वचन हो ऐसे सुख वचनी आहे विश्वासे अनुभव पाही. विश्वास पाहिजे हो, पण विश्वास आता कुणाचाच कुणावर राहिला नाही, कुणाचाच कुणावर राहिला नाही. म्हणून तर आमच्या माऊल्या आता माहेरला जात पहिल्यासारख्या माहेरला जात नाही. त्याचं कारण आहे पतीचा पत्नीवर राहिला नाही, पत्नीचा पतीवर राहिला नाही, मुलाचा बापावर राहिला नाही, बापाचा मुलावर राहिला नाही, भावाचा भावावर राहिला नाही, जावाचा जावावर राहिला नाही, कुणाचाच कुणावर विश्वास राहिला नाही. म्हणून आता कोणी माहेरला जात नाही. पण तरी आमची एक माऊली गेली डोळ्यावर कातड ओढून, जसं असेल तसं जाऊ दे म्हणले, त्याला काय करायचे ते करून घे. मग गेले महाराज. दीपोळीचा सण होता, 2-4 दिवस निवांत म्हणले जाऊन जरा तिकडं माहेरला राहो. पण आता मोबाईलचा जमाना आहे, 5Gचा जमाना आहे, टेक्नॉलॉजीचा जमाना आहे महाराज, विज्ञान युग आहे. आता माणसाकडे मोबाईल नाही असं माणूस तुम्हाला बघायला मिळणार नाही. माणूस इतका मोबाईलमध्ये बिझी आहे. किती बिझी आहे सांगू? प्रत्येक 3 मिनिटाला माणूस मोबाईल हातात घेतो. किती मिनिटाला? 3 मिनिटाला. 3 मिनिटाच्या पुढं जर मोबाईल हातात नाही आला तर माणसाला करमत नाही. इतका माणूस मोबाईलमध्ये बिझी झाला. लक्षात आलं? म्हणजे मोबाईल वेडा जमाना झाला. बरीच लोक म्हणतात, आमचे महाराज लोक सांगतात संसार दुःख मूळ. आम्ही सांगतो संसार दुःख मूळ, पण संसार आम्ही सांगितला आणि तुम्ही किती ऐकला तरी संसार अजून कोणाचा सुटला का? संसाराशी संबंध आपला रोज आहे ना, रोज संबंध संसाराशी आहे. त्याच्यामुळं संसार सुटू शकत. अहो संसाराचं सोडा, हे मोबाईल आता काल परवा आलेला आहे, पण मोबाईल रात्रभर जर जवळ नसेल तर मोबाईलशिवाय झोप येत. एक रात्र फक्त मोबाईल बाजूला ठेवून दाखवा आणि तुम्ही झोपून दाखवा. तुम्ही अर्ध्या रातचं 2 वाजता उठणार आणि उशाला आधी चापचून बघणार मोबाईल कुठं आहे. इतकं आपण मोबाईलच्या आहारी गेलेलो आहे. लक्षात आलं? आणि मग हे मोबाईलचा जमाना आहे आणि मग तिच्याकडं मोबाईल आणि ह्याच्याकडं मोबाईल. आणि मग गेली माहेरला गेल्यावर 1-2 दिवस झालं आणि 2 दिवस झाल्याबरोबर 3ऱ्या दिवशी फोन केला, हॅलो कुठे आहेत? तो म्हणला घरीच आहे. पण विश्वास कुठे आहे? विश्वास नाही ना. मग तो म्हणते काय म्हणली माहिती आहे, करा बरं मिक्सर चालू. मिक्सर चालू केलं म्हणल्याबरोबर तिनं लगेच त्यानं खर्र आवाज दिला की मिक्सर चालू झाला. वा, घरीच आहेत. विश्वास पटला. 3ऱ्या दिवशी फोन केला, हॅलो कुठे आहेत? घरीच आहे, करा मिक्सर चालू. लगेच मिक्सर चालू. महाराज आनंद वाटला, वा माझे पती माझ्या ऐकण्याच्या बाहेर जात नाहीत. 2-4 दिवसाचा कालावधी झाला. मग पाहुणे आता किती दिवस राहत असतात. आईला सांगितलं, आई मी जाते आता माहेरी. आईवडिलाचं दर्शन घेतलं. भावाला सांगितलं, चल बाबा मला वाटं लावायला. आईनं पिशवी भरली महाराज. 85 वर्षाची आई असू द्या, 65 वर्षाची मुलगी असू द्या, जोपर्यंत आई माहेरामध्ये जिवंत आहे तोपर्यंत तिची पिशवी कधी रिकामी जात नाही. आणि मग आई काय कांदा द्यायची काय गोष्ट आहे का महाराज? कांदे का होईना पण देणारच आई. आणि मग ती आली, स्टँडवर आली, गाडी आल्याबरोबर आपल्या सासरला आली, उतरली आणि घरी गेली तर दारामध्ये उभी राहिली. घराला कुलूप लावलेलं होतं. शेजारचंच आपला असणारा जावाचा मुलगा तो आला होता. बाळूला विचारलं, बाळू ते कुठे गेलेत? तो म्हणला, काकू मला तरी काय माहिती, करा फोन करा म्हणल्याबरोबर काकूनं फोन केला, हॅलो कुठे आहेत? ते म्हणलं मी घरीच आहे. करा बरं मिक्सर चालू. लगेच मिक्सर चालू. काकू म्हणली, बाळू काय मिळ आहे? बाळू म्हणला, काकू तुम्ही गेल्यापासून मिक्सर पिशवीत घातलाय आणि कुठं फिरतेत काय माहित नाही. लक्षात, कोणाचा कुणावर विश्वास राहिलेला नाही. म्हणून विश्वासी जो खरी स्वामीवरी सत्ता. बस विश्वास असला पाहिजे, पण कुठं? देवाच्या चरणावर असला पाहिजे. विश्वास असला पाहिजे कुठं? संताच्या चरणावर असला पाहिजे. म्हणून विश्वासे अनुभव पाही. विश्वास होता महाराज. वेश्येच्या कुळामध्ये जन्म घेतला,
पण देवाच्या चरणावरती असणारं नतमस्तक झाली आणि जाग्यावर देह ठेवला. महाराज आजही आपण तिचं दर्शन घेतल्याशिवाय पुढं जात नाही. तिचं नाव आहे कानोपात्रा. लक्षात आलं? चरणावरती विश्वास ठेवला आणि एकदा नतमस्तक झाली आणि देह अर्पण केला. कुठल्या कुळात जन्माला आली याला किंमत नाही, कुठल्या जातीत जन्माला आली याला किंमत नाही. संताची जात कधीच विचारायची नसते. संताची जात कधीच विचारायची नसते. विचारायचं असेल संताला ज्ञान विचारा. विचारायचं असेल संताला ज्ञान विचारा. आमचे त्या ठिकाणी महाराज सांगतायत बघा, कबीर महाराज, जाती न पूछो संत की पूछ लीजिए ज्ञान, मोल न करो तलवार का पड़ी रहेगी म्यान कबीरा, पड़ी रहेगी म्यान. का? संतांना जात विचारायची नाही, संतांना तुम्ही ज्ञान कितीही विचारा. म्हणून ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. म्हणून जिथं ज्ञान आहे ना, तुम्ही ज्ञान विचारा. आम्ही कुठं चर्चेला बसलो, आम्ही कुठं बसलो चहा प्यायला, लोक विचारतात महाराज काही तुमच्या रानात. आमच्या रानात काही असू दे, 3 वाटाची माती, तुला काय घेणं आहे? तू विचार. एखादी माऊली ज्ञानोबराची ओवी, एखाद्या हरिपाठ, एखादा अभंग, ह्याच्यावर चिंतन, एखादं मला हे पाठ नाही ते पाठ नाही, अशी चर्चा माणसाने केली पाहिजे. माणसं वेगळी चर्चा करत बसतात महाराज. म्हणून तोंडाने कधीही बोलत असताना बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवे भावे. येताना काही आणलेलं नाही, जाताना काही न्यायचं नाही, मधलं गबाळ आपलं नाही. म्हणून मुलांना आधी संस्कार द्या, नंतर मरा. मुलांसाठी संपत्ती कमवण्याच्या भानगडीत पडूच नका. पण ती संपत्ती कमवलेली त्याला त्या ठिकाणी सांभाळण्याच्या लायकीचं बनवा. एकच असावा छत्रपती शिवाजी महाराजासारखा असावा, एकच असावा जगद्गुरु तुकोबारायासारखा असावा, एकच असावा माऊली ज्ञानोबारायासारखा असावा. नाहीतर नसलेला बरा. एकच असावा. गांधारीला किती होते? 100 होते. पण एक कामाचा नव्हता. तुका म्हणे हरीशी विनमुख, गांधारीचे उदरी शतमूर्ख. एकच असावा. जगी आईसा पुत्र व्हावा, त्याचा वंशमुक्ती सजावा. त्याच्या पुढे जाऊन सांगायचं म्हटलं तर या ठिकाणी महाराज सांगतायत बघा, पुत्र व्हावा ईसा गुंडा, त्याचा तिही लोकी झेंडा. आपले पुत्र सांगितलं कथेत काल, कसे आहेत पुत्र आपले? पुत्र व्हावा ईसा गुंडा, त्याच्या हातात हिरो होंडा, आई बापाला मारितो धोंडा, बायको पुढं घोळतो गुंडा. वा धन्यवाद. विठ्ठल विठ्ठल ठल ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून माझे जगद्गुरु तुकोबारायांनी कीर्तन करावं, छत्रपती शिवाजी महाराजांना पुढं बसून ऐकावं. बघा ऐका, जगद्गुरु तुकोबाराय ज्ञानाचा उपदेश माझ्या जगद्गुरु तुकोबाराय छत्रपती शिवाजी महाराजांना करायचे. काय बोलायचे? कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी. जगद्गुरु तुकोबाराय म्हणजे भक्ती आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे शक्ती आहेत. जिथं भक्ती आणि शक्ती एकत्र येते तिथं क्रांती झाल्याशिवाय राहत नाही. लक्षात आलं? आणि म्हणून वयाच्या 16व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात जाऊन स्वतःची करंगळी कापली आणि महाराज रक्ताचा अभिषेक घातला आणि या महाराष्ट्राला स्वराज्य स्थापन करून दिलं. म्हणून तर माझ्या आई बहिणीच्या कपाळावरचं कुंकू, गळ्यातलं मंगळसूत्र, पायातलं जोडवं, मंदिरावरचे कळस आणि दारातली तुळस जर कुणामुळे शाबूत असेल तर ती माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आहे. बरीच लोक म्हणतात महाराज छत्रपतीचा विषय काय कीर्तनात सांगायची गोष्ट आहे काय? अरे छत्रपती होते म्हणून तर आज स्वाभिमानानं कीर्तन करतोय आम्ही. छत्रपती जर नसते झाले तर महाराज आज म्हणावं लागलं असतं, दिल्ली दरबारी जाऊन म्हणावं लागलं असतं, हुजूर हम कीर्तन करना चाहते हैं. मग ते म्हणले असते ये कीर्तन क्या होता है. मग आपल्याला सांगावं लागलं असतं बीच में एक महाराज खड़ा रहता है, बाजू में सब टाळकरी खड़े रहते हैं, आगे सब बैठते हैं, उसे कीर्तन कहते हैं. ही वेळ आपल्यावरती आली असती. म्हणून
स्वाभिमानानं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याशिवाय माझं एकही कीर्तन पूर्ण होत नाही. विठाला विठाला ठल ठल विढाला 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 विढाला. हो, म्हणून मुलांसाठी काही कमवून ठेवण्यापेक्षा, मुलांसाठी संपत्ती कमवून ठेवण्यापेक्षा त्याला संस्कार द्या. आणि संस्कार देण्यासाठी आपल्या गावचं वैभव आदरणीय हरिभक्त पारायण राजेंद्र महाराज शास्त्री यांनी वारकरी शिक्षण संस्थेचं नियोजन केलेलं आहे श्री क्षेत्र पैठण इथं. आपल्याही गावातली काही मुलं आधी पहिली गेलेली आहेत. अजून काही कोणाला मुलं पाठवायची असतील तर येत्या 3 जून रोजी महाराजांच्या संस्थेचं ओपनिंग आहे. संस्थेचं त्या ठिकाणी ओपनिंग आहे. मी म्हणतो नाही मुलगा मृदंगवादक झाला तरी नाही होऊ द्या, नाही मुलाला एखादी चाल म्हणायला आली नाही म्हणू द्या, नाही मुलाला कीर्तन करता आलं नाही म्हणू द्या, पण मरताना आईला आई आणि बापाला बाप जर म्हणून घ्यायचं असेल तर मुलांना संस्कार देण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. अर्ध्या बापाला तरुणपणी पोरांना खांदा द्यायची वेळ आली का मुलं असणारी व्यसनी होत चालली महाराज. म्हणून आज तरुण वर्ग जर बर्बाद होतोय चाललोय कशाने तरी व्यसनामुळं. आणि म्हणून या गावातले तरुण अतिशय चांगले तुमच्या इथं मी आलोय. आज 3रा दिवस आहे, पण आज एकही तरुण या ठिकाणी आपल्याला असं म्हणजे दिसलं नाही कुठं. आणि इथंही मला सहकार्य करायला कथेमध्ये दुपारी येतात, सहकार्य करतात, बोलतात व्यवस्थित. म्हणजे काय असतं, घराची कळा अंगण सांगत असते आणि गावाची कळा सप्ताह सांगत असतो. अतिशय गोड आपल्या गावचं नियोजन आहे. तसेच महाराजांच्याही संस्थेचं नियोजन उत्कृष्ट आहे. तसेच आपल्याच भागातील हरिभक्त पारायण विशाल महाराज गिरी यांचीसुद्धा या ठिकाणी शिबिर आहे ना. हा, बेलेश्वर संगीत वारकरी शिक्षण संस्थेचा प्रथम वर्धापन दिनानिमित्त भव्य असणारं बालसंस्कार शिबिर आहे. आणि या शिबिरामध्ये विनामूल्य आहे. 1 रुपया फीस नाही शिबिराला. मी म्हणतो मुलं उन्हाळ्यात इकडं तिकडं लावण्यापेक्षा 1 महिना जर तुम्ही संस्थेत टाकली त्याला बरंच काही ज्ञान प्राप्त होते. आणि त्याला एकदा गोडी लागली तर मुलगा तिथं तुमच्या संस्थेमध्ये राहील, महाराजांच्या राहील. आता दोन्ही आपल्या जवळ आहेत. आपल्या गावचं एक आहे, आदरणीय महाराजांचंही या ठिकाणी बालसंस्कार शिबिर आहे. ज्याला जिथं घालायचं आहे तिथं घाला, पण मुलं सुसंस्कारित बनवा. मग तुम्ही म्हणाल सगळेच महाराज करून आम्ही शेतात काय करावं. पण सांगू तुम्हाला, महाराज झाला तरी शेतात काम करू शकतो. मी सुद्धा महाराज आहे, रोज एका गावाला आहे, पण घरी गेल्यावर कामच करतो महाराज. घरी गेल्यावर मी कष्टच करतो. फक्त तुम्हाला आता धोत्रावर दिसेल, घरी गेलं का कामच करावं लागतं. आणि म्हणून पहिलं आपलं कर्म आहे, कर्माला तर प्राधान्य दिलंच पाहिजे. पण काम करत करत संस्कार जर मुलाला दिले तर मुलंसुद्धा फेल जात नाहीत. आता सगळ्याच मुलांना नोकऱ्या कुठल्या आणता नोकऱ्या. आणि पैसा कमवण्याचं साधन म्हणून हे वारकरी शिक्षण संस्था नसतात. पैसा कमवण्याचं साधन म्हणून त्या मुलाकडे कधी तुम्ही बघायचं नाही. पण त्याला जर संस्कार दिले आणि त्याला जोड जर त्याची शिक्षणाची चांगली झाली तर मुलगा निर्व्यसनी राहतो आणि मुलाला पुढचं त्या ठिकाणी मार्गही त्याला चांगला भेटतो आणि त्याचं जीवनाचं कल्याणही होतं. आणि म्हणून या ठिकाणी मुलं जर आपल्याला सुसंस्कारित करायची असतील तर वारकरी शिक्षण संस्थेमध्ये घाला आणि आपलं जीवन कृतार्थ करा. या ठिकाणी उत्कृष्ट असं आयोजन झालेलं आहे. आता विषय या ठिकाणी 2 आपली अभंगाची चरण राहिलेली आहेत, पण 11:10 झालेत. महाराजांनी मगच सांगितलं होतं सगळी चरणं सुटायला पाहिजेत, पण आता सुटत नाहीत. मी तरी काय करणार आहे, त्याला काय करावं. तरी मी तुम्हाला चालता चालता अभंगाचा सारांश पहिल्यांदाच दिलेला आहे. त्याच्यामुळं आता तुम्ही मुक्त आहेत आणि मीही मुक्त आहे. फक्त एकच आहे, किती कीर्तन ऐकली ह्याच्यापेक्षा आपल्या जीवनात आपण बदल किती केला हे खूप महत्त्वाचा विषय आहे. किती सप्ते घातले ह्याच्यापेक्षा सप्त्यात माळकरी किती झाली हे खूप महत्त्वाचं आहे. किती आपल्यात बदल झाला हे खूप महत्त्वाचं आहे. आणि बदल जिथं होतो तो सप्ताह त्या ठिकाणी सार्थकी लागतो. आणि म्हणून अनेक मोठमोठे महात्मे आपल्या गावामध्ये आलेले आहेत. अनेक संत महात्म्याचे चरणकमल आपल्या गावाला लागलेले आहेत. आपलं गाव सुसंस्कारित आहे आणि त्याच्यातही आपण अतिशय उत्कृष्ट असं आयोजन करताय. तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी अर्पण करत असताना माझा जर चुकीचा एखादा शब्द गेला असेल मला परत करा. आणि जे बरोबर असेल
माझे सद्गुरू दास महाराज सामनगावकर यांची कृपा आहे. जी काय माझ्यावरती त्यांची कृपा झाली त्या पद्धतीने मी बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझ्या आईवडिलांचा आशीर्वाद, तुम्हा श्रोते सज्जन मायबापांचे आशीर्वाद, झालेली सेवा तुमच्या चरणी अर्पण करून, हनुमंतरायाच्या चरणी अर्पण करून सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. हो हो. अख्खं कीर्तन झालं पण मी तुम्हाला म्हणलं नाही हात्याने टाळी वाजवा, मुखाने नामस्मरण करा म्हणलं का? कोणाला काही त्रास दिला का? काहीच नाही. तुम्ही माझ्या पुढं बसलात हेच माझं महत्त्वाचं आहे. लक्षात आलं? मी एकतर 5 मिनटंसुद्धा कीर्तन पुढं लावित नाही महाराज, जाऊनच देत नाही. 5 मिनटंसुद्धा जास्त नसतात का? 5 मिनटं आधी कीर्तन सोडलं तर लोक म्हणतात भांडवल संपलं, आणि 5 मिनटं कीर्तन पुढं गेलं तर लोक म्हणतात ह्याला जास्त तारखा नसतात. त्याच्यामुळं आपण टायमाचा करेक्ट माणूस आहे. टाईम इज मनी बस. पण एक 10 मिनटं तुमच्या प्रेम असतो, आग्रह असतो, 10 मिनटं मी जास्त घेतलेत. नाहीतर मी टायमाच्या पुढं नाहीतर किती बाबा बोलला ह्याच्यापेक्षा किती वेळेत बोलला हे खूप महत्त्वाचं आहे. लक्षात आलं? आणि म्हणून अतिशय उत्कृष्ट नियोजन आहे. मी तुम्हाला काही टाळी वाजवा म्हणलं नाही आणि तुम्ही काही इमानदारीने वाजवली. वा धन्यवाद. म्हणून आता सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, 1 मिनटं पुरुष मंडळी आणि 1 मिनटं महिला मंडळ. फक्त पुरुष मंडळीने आधी माझ्या मागं म्हणा. फक्त पुरुष मंडळ माझ्या मागं म्हणा, महिला मंडळ कुणीच म्हणायचं नाही. फक्त पुरुष मंडळ हाताने टाळी आणि मुखाने नामस्मरण. खाली बसलेले पुरुष मंडळी. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. वा धन्यवाद. पंढरपूरच्या पांडुरंगापर्यंत आपला आवाज गेला. तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. आता माऊल्यानं तुमची बारी. थोडा ह्यांच्यापेक्षा जास्त आवाज येऊ द्या, कारण तुम्ही आता मुख्यमंत्र्याच्या लाडक्या वा साधे बी नाही लाडके आहेत, आहे की नाही? आणि म्हणून 50% आहे तुम्ही. आता अर्ध तिकीट केलं, हप्ता टायमाला पडतोय. त्याच्यामुळं अहो जसं ही सुरू झालं आहे का महाराज, काय ही हप्ता बिप्ता चालू झाला आहे. बायको मला नीट बोलत नाही घरी गेल्यावर, सारखी भांडती महाराज. कसं काय? ती म्हणते बास की आता कुठपर्यंत तुमचं ऐकायचं, मी तरी काय आता कमी काय? मग मी बी म्हणली आता मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण आहे. मग म्हणलं हानती का काय? हा लय अवघड आहे महाराज. 50% 75%वर गेलं का आपलं एवढंच काम आहे. पुन्हा झाल्या का रामराव भाकरी, आपलं पुन्हा तेवढंच काम आहे. बघा आता बघा आपल्यापेक्षा कसा आवाज जास्त येतोय. हाताने टाळीन मुखाने नामस्मरण. मी पुढं म्हणणार, तुम्ही माझ्या मागं म्हणा. नामदेव जनाबाई सोपान काका मुक्ताबाई. नामदेव जनाबाई सोपान काका मुक्ताबाई. टाळी कुणाची वाजत नाही. धन्यवाद धन्यवाद. मला माहिती आहे आमच्यापेक्षा तुमचा आवाज जास्त निघणार. त्याचं कारण आहे आमचा बसतानाच देवारा आम्हाला कळतो. पण उगं मी त्यांच्या पार्टीचं आहे म्हणून काही बोलता येत नाही महाराज, बरं का? असू द्या. म्हणून मी सांगत असतो, मुंगळे कधी लाईनीत चलत नाहीत आणि मुंग्या कधी लाईन सोडत. वा. आणि म्हणून ही झालेली सेवा तुम्हा श्रोते सज्जन मायबाप्पांच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्णविराम. तुकाराम 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 तुकाराम.